नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बघत आहोत आंबाडीची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. ही आंबाडी आणलेली आहे. आंबाडीचं असं फक्त पान घ्यायचं आहे. याच्यापुढे जे एक लाल देठ असतं, याला देठ असतं मोठं, ते घ्यायचं नाही आहे. फक्त पानं खुडून घेतलेली आहेत. आता ही पानं स्वच्छ धुवायची, चिरायची आणि पुढे बनवूया आंबाडीची भाजी. त्यासाठी लागणारं इतर साहित्य काय आहे? कढीलिंब घेतला आहे, मिरची घेतली आहे हिरवी, लसूण, मुख्यपणे लसूण लागते, लाल मिरची, गूळ, मीठ आणि थोडासा भात बनवून घेतला आहे. अर्ध वाटी याला भात लागतो. तेल आणि फोडणीचं सामान इथे ठेवलेलं नाही आहे. आता पहिले आपण आंबाडी शिजवून घेऊया पाण्यात आणि मग करूया आंबाडीची भाजी. हे पहा, आंबाडी मी आता धुवून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने. आता ही मी चिरून घेते आणि कढईमध्ये पाण्यामध्ये शिजायला ठेवूया. ती पटकन शिजते, 1-2 मिनटामध्ये ती शिजून जाईल आणि मग बघूया आंबाडीची भाजी. हे पहा, लागणारी लसूण एका ताटलीत घेतली आहे आणि बत्त्याने नुसती अर्ध बोबडी करून घेतलेली आहे. पूर्णपणे ठेचायचं नाही आहे त्याला, थोडीशी अर्ध बोबडी आपण लसूण करून घेऊया. आता ही लसूण तयार करून झालेली आहे. पाणी उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण ही भाजी सोडून द्यायची आहे. भाजी इथे चिरून ठेवलेली आहे. हे पहा, मी पॅनमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. आता मी याच्यात भाजी सोडून देणार आहे. आता ही भाजी याच्यात एक 5 मिनटं ठेवायची, पटकन शिजून जाईल ही भाजी. हे पहा, सुरुवात पण झालेली आहे त्या भाजीला. शिजून जाते ही पटकन, 2-3 मिनटातच शिजते ही भाजी. आणि आपल्याला फोडणीत घालायचे आहे तेव्हा झाकण थोडंसं ठेवायचं आहे, त्यामुळे ती वाफेवर पण उरलेली शिजून जाते. आता हे जे पाणी दिसतंय तुम्हाला, हे पाणी मात्र घ्यायचं नाही आहे. हे पाणी आपण फेकून देणार आहोत, कारण ह्याचा आंबटपणा थोडासा ह्या पाण्यामध्ये उतरतो. म्हणून मी ही आंबाडी नेहमी अशी बाहेर वाफवून घेते, म्हणजेच पाण्यामध्ये उकळवून घेते आणि मग भाजी बनवते. हे पहा, आपण तेल घालून घेतलं आहे. हे 2 पळ्या मी तेल घातलं आहे. याच्यामध्ये आता फोडणी करायची आहे. फोडणीसारखी फोडणी करायची. आता या भाजीला आपल्याला वरून पण थोडीशी फोडणी द्यायची आहे, म्हणून याच्यात थोडंसं कमी तेल घालायचं आहे आणि वरती फोडणी द्यायची. त्याला 1 पळी आणि इथे 2 पळ्या, एवढंच तेल घातलेलं आहे. तेल थोडं जास्ती लागते या भाजीला. इथं जिरं घालून घेतलेलं आहे. हिंग घातलेला आहे. हळद घातली आहे. हे पहा, कढीलिंब आणि मिरच्या असं घालून दिलेलं आहे. आणि याच्यामध्येच ही लसूण पण घातली आहे ठेचून. आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे. लसूण चांगली परतली गेली की आपली आंबाडी शिजलेली आहे ती घालायची. मग त्याच्यावर तो भात घालायचा, मीठ घालायचं, गूळ घालायचं, की आपली तयार झाली भाजी. तुम्ही ह्या आंबाडीच्या भाजीला बेसन म्हणजे डाळीचं पीठ पण लावून करू शकता. शेंगदाणे डाळ भिजत घालूनही करू शकता. पण मी दाणे आत्ता घातलेले नाही आहेत. फक्त लसणाची फोडणी आणि भात एवढ्यावरच ही भाजी करणार आहे. एवढ्यावरच ही भाजी छान होते. एकदा तरी करून पहा. हे बघा, आपले लसूण छान खरपूस झाले आहे. आता आपण याच्यात भाजी घालून द्यायची आहे. ही पहा, मी भाजी शिजवून घेतलेली पाण्यातनं काढलेली आहे. याच्यावर गार पाणी घालून घेतलेलं आहे. आता ही भाजी घालून देऊया. गॅस बारीक करायचा आहे आता, कारण आपण हे स्टीलचा पॅन घेतला आहे. याच्यामध्ये आता मीठ घालून द्यायचं आहे. मीठ तुमच्या अंदाजाने घालायचं आहे. आपल्याला याच्यात फक्त भात घालायचा आहे. आता हा भात घालून द्यायचा आहे. भात एक आमटीची अर्ध वाटी एवढाच भात आहे.
थोडासा पाण्याचा हबका मारायचा, गार पाण्याचा. भाजी आणि भात सर्व एकत्र झालेला आहे. आपण ह्याच्यात आता पाण्याचा हबका मारून घ्यायचा आहे. आपण भाजी शिजवून घेतली ती आणि भात असं छान एकत्र झालेला आहे. आता आपण ह्याच्यात गूळ घालून घेऊया. तुम्हाला गोड चव नको असेल तर ही याच पद्धतीत भाजी ठेवून द्या. भाजी झालेली आहे. पण आता इथे आम्हाला थोडंसं गोड पाहिजे आहे, कारण आंबाडी आंबट असते. त्यासाठी ह्याच्यात गूळ आम्ही थोडासा घालतो. हा पहा, आता गूळ घालून घेतलेला आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे. मंद आचेवर ही भाजी होऊ द्या. गूळ विरघळला की ही भाजी तयार झाली. आता अशी नुसतीच गूळ न घालता तुम्ही ठेवले तरी छान लागते. थोडी आंबट आंबट लागते. आता ह्याला फोडणी वरून द्यायची आहे. त्याच्यात लाल मिरची आणि लसूणच परत थोडीशी घालायची आहे. आणि जर तुमच्याकडे सांडगी मिरची भरलेली असेल तर ती अवश्य घाला फोडणीत. आत्ता मिरची नसल्यामुळे मी मिरची घातलेली नाही आहे, हिरवी मिरची घातली. हिरव्या मिरच्याऐवजी सांडगी मिरची घातली तर ही भाजी अजून टेस्टी लागते. आपला गूळ विरघळलेला आहे, तरी थोडासा पाण्याचा हबका मारून घेते. हे बघा, थोडासा हबका मारायचा. पाणी ओतायचं नाही आहे, हाताने थोडंसं शिंपडायचं आहे. म्हणजे ही भाजी सर्व एकत्र एकजीव छान होते. हे पहा, या पद्धतीने आपले आंबाडीची भाजी तयार झालेली आहे. गूळ विरघळलेला आहे. आता ह्याला एक चरचरीत छानपैकी फोडणी देऊया की झाली भाजी तयार. आता ह्याच्यात तुम्ही ओला नारळ पण घालू शकता. मी थोडासा आता तुमच्यासाठी हा वरून घालून घेणार आहे. ओला नारळ, ओलं खोबरं. कोथिंबीर असल्यास कोथिंबीर घाला. कोथिंबीर आहे खरी, पण मी आत्ता घातली नाही आहे, कारण या आंबाडीच्या भाजीला खरं सांगू काहीच लागत नाही. फोडणी छान पाहिजे, लसूण पाहिजे, आणि जर आपल्याकडे भरलेली मिरची असेल तर ती फोडणीत घातली तर भाजी अजून सुंदर होते. आता आपण ह्याला फोडणी देऊया. आता वरून फोडणी करताना अर्ध पळीच मी तेल घातलं आहे. जिरं घालून घेतलेलं आहे. थोडासा परत हिंग घालून द्यायचा. आणि याच्यामध्ये लाल मिरच्या घालायच्यात. आपण लाल मिरच्या 2 ठेवल्या होत्या, त्या मी आत्ता घालून घेतलेल्या आहेत. आणि थोडीशी परत ह्याच्यात लसूण घालून घ्यायची. आता गॅस मी बारीक ठेवला आहे, पण आता थोडासा मोठा करणार आणि ही फोडणी तयार करून घेणार. आणि मग ती चरचरीत फोडणी आपण भाजीला घालायची आहे. ही फोडणी फक्त जळता कामा नये. तुमच्या कुठल्याच पदार्थाची जर फोडणी जळली तर त्याला चव येत नाही. फोडणी जळली नाही तर पदार्थ एकदम छान होतो. गॅस थोडासा मोठा करूया, कारण आपली लसूण चांगली परतायला पाहिजे. तर या भाजीला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्ती आहे. तसं माझंही तेलाचं प्रमाण एरवी जास्ती असतं. हे पहा, आपली फोडणी तयार झालेली आहे. गॅस बंद करून घेऊया. ही फोडणी आपण या भाजीला घालून देऊया. अशी बनली आपली आंबाडीची मस्त चटकदार चवदार भाजी. आता ह्याच्याबरोबर भाकरी, पोळी काही खाऊ शकता. आपण पोळीबरोबर आता ही भाजी खायला घेऊया. भाजी तयार झालेली आहे. हे बघा मंडळी, अशा रीतीने आपली आंबाडीची भाजी तयार झालेली आहे. एकदम झकास झाली आहे चवीला. मी चव पाहिलेली आहे. हे थोडंसं ओलं खोबरं, सुकं खोबरंच म्हणणार होते, सुकं खोबरं नाही, ओलं खोबरं मी घालून घेतलेलं आहे. फक्त ती वाटी करवंटीपासून वेगळी झाल्यामुळे मी ते किसून घेतलेलं आहे. हे बघा, आंबाडीची भाजी. संत्रा बर्फी आत्ताच मला जावई माझे देऊन गेले आहेत, त्याच्यामुळे ती ठेवली आहे.
पोळी ठेवली आहे. आता मुळा खूप येतो या बाजारात, त्यामुळे असा कच्चा मुळा खावा. मी मुळा घेतलेला आहे आणि हळदीचं लोणचं घेतलेलं आहे. चला, आपलं पान सजून तयार झालेलं आहे. आता आपण जेवायला बसायचं आहे. आंबाडीची भाजी आणि पोळी असं भोजन करायचं आहे. या लवकर मंडळी जेवायला. आंबाडीची भाजी एकदम झकास झाली आहे. आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय.